हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सुनेत्रा पवारांची पुण्यातील मोदी बागेला तासभर भेट। मोदी बागेत अजित पवारांची बहीणही राहत असल्यानं त्यांना सुनेत्रा पवार भेटल्या। सूरज चव्हाण यांच्याकडून स्पष्ट। मोदी बागेतील भेटीबाबत माहिती नाही, पण पवारांची तब्येत ठीक नसल्यानं कौटुंबिक भेट असू शकते। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज। हिरामण खोसकरांचा दावा, तर 6 जणांवर कारवाई नाही आणि शपथ घेऊनही माझ्यावर आरोप। खोसकर आक्रमक। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांचं 6 वर्षांसाठी 2 ते 4 दिवसात निलंबन। निलंबित आमदारांच्या मतदारसंघात नवीन उमेदवार देणार काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांची माहिती। आमदारांची नावं माहिती असतील तर मी त्यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही। विधान परिषदेतील मतफुटीवर सतेज पाटलांची प्रतिक्रिया। खासदार शाहू महाराज छत्रपती विशाळगडाकडे रवाना। परिसराची पाहणी करणार। संभाजीराजांच्या भूमिकेनंतर झालेल्या हिंसाचाराचा शाहू महाराजांकडून तीव्र निषेध। संभाजीराजांच्या आक्रमक भूमिकेनंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात। 19 तारखेला विशाळगड तोडफोड प्रकरणी एमआयएम मोर्चा काढणार। नगरमधून लंके महायुतीतून लढण्यास इच्छुक होते, मात्र भाजपनं नगर आणि माढ्याची जागा सोडली नाही। अजितदादांची नाराजी। शिळ्याकडीला ऊत देणं चुकीचं, अजितदादांच्या वक्तव्यावर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। विखेंनी त्रास दिल्यामुळे लंके महाविकास आघाडीसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। विद्यमान खासदारांनाच तिकीट वाटपामध्ये प्राधान्य। नगरच्या जागेवर सुजय विखे खासदार होते, वाटाघाटीचा प्रश्न नव्हता। अजित पवारांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। काँग्रेसमधील मतफुटीनंतर नाना पटोले दिल्लीला रवाना। क्रॉस वोटिंग संदर्भात पटोले पक्ष श्रेष्ठींकडे अहवाल देणार। शुक्रवारपासून शरद पवार 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार। भुजबळांसोबतच्या भेटीनंतर 2च दिवसात पवार नाशिक दौऱ्यावर। शंकराचार्यांच्या कालच्या भाष्यावर आमचा आक्षेप। शंकराचार्य धार्मिक कमी आणि राजकीय जास्त। संजय निरुपम यांची टीका। शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांच्या वक्तव्यानं काहींना पोटशूळ। विरोधक शंकराचार्यांनाही खोटं ठरवणार का? संजय राऊतांचा सवाल। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये दारूचं व्यसन झाल्याचं मिहीरकडून कबूल, तर ओळख न पटण्यासाठी अपघातानंतर मिहीरनं केस आणि दाढी कापल्याचंही समोर। यूपीएससी परीक्षेसाठी पूजा खेडकरकडून 11 वेळा नावात बदल। पूजा खेडकरच्या आई वडिलांचा पोलिसांकडून शोध सुरूच। मनोरमा खेडकरचा बंदूक परवाना रद्द होण्याची शक्यता। राष्ट्रवादीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निकालाला शरद पवार गटाकडून आव्हान। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या इगतपुरीतील दुभद्रा आणि अघद्रा धबधबे प्रवाहित। हिरवाईनं नटलेल्या डोंगर रांगातील कोसळणारे धबधबे पर्यटकांचं आकर्षण। कोल्हापुरात पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर। 24 तासात पंचगंगा नदीचं पाणी 9 फुटांनी वाढलं। 35 बंधारे पाण्याखाली। कोकण रेल्वे रुळावर पाणी अजून पण। गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलेलं नाही। कोकण कन्या जनशताब्दी एक्सप्रेस सलग दुसऱ्या दिवशी रद्द। आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात। अनेक पालख्या कालपासूनच पंढरपुरात। चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची स्नानासाठी गर्दी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।